नमस्कार. श्री विष्णू सहस्रनाम एक अद्भुत व दिव्य सिद्ध स्तोत्र. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली 5,500 वर्ष लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्राची किती आवर्तने झाली असतील याची गणनाच आपण करू शकणार नाही. किंबहुना एवढी आवर्तने झाली म्हणूनच हे स्तोत्र हे अलौकिक प्रभावी ठरलेले आहे. आजवरच्या असंख्य महात्म्यांनी या स्तोत्राची स्वतः अनुभूती घेऊन लक्षावधी भक्तांना याची उपासना दिलेली आहे. अनेक संतांच्या चरित्रात या स्तोत्राशी संबंधित अद्भुत हकीकती वाचायला मिळतात. पूजनीय श्री शिरीषदादा कवडे यांनी त्यांच्या श्री विष्णू सहस्रनाम रहस्य या पुस्तकात असे भरपूर प्रसंग कथन केले आहेत. त्यातील एक प्रसंग आपण पाहूया. शिर्डीत असताना एक रामदासी बुवा श्री संत साईबाबांच्या समोर अध्यात्म रामायण आणि श्री विष्णू सहस्रनाम यांची पारायणे करीत असे. एके दिवशी आपल्या पोटदुखीसाठी बाजारातून सोनामुखी आणून देण्यास बाबांनी त्याला सांगितले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तो रामदासी आपल्या पोथ्या गुंडाळून ठेवून बाजारात गेला असता बाबांनी त्याच्या दप्तरातील श्री विष्णू सहस्रनामाची पोथी काढून घेतली आणि श्री परमभक्त श्यामाच्या हातात देऊन बाबा त्याला म्हणाले, एकदा माझे प्राण कासावीस झाले त्या बिकट प्रसंगी मी हे पुस्तक माझ्या छातीवर घट्ट धरून त्याचे पारायण केले आणि मला अलभ्य असा लाभ झाला. प्रत्यक्ष श्री भगवंतांचे दर्शन झाले. म्हणून तूही रोज ही कथा वाचत जा किंवा किमान एक नाम वाचण्याचा प्रयत्न केलास तरी चालेल. या प्रसंगावरून श्री साईबाबांसारख्या अवतारी सत्पुरुषांचीही केवढी गाढ श्रद्धा या स्रोतावर होती हे आपल्याला कळून येते. श्री संत दासगणू महाराजांच्या चरित्रातही श्री विष्णू सहस्रनाम स्रोतांच्या प्रभावाने त्यांच्यावरील करणी प्रयोग असफल झाल्याची कथा आली आहे. परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांनीही या स्तोत्राची उपासना सांगून अनेकांना दुःखमुक्त बाधामुक्त केल्याचे दाखलेही त्यांच्या चरित्रात आहेत. योगीराज सद्गुरू श्री गुळवणी महाराज देखील त्यांच्या या स्तोत्राच्या संबंधातला एक सुंदर प्रसंग नेहमी सांगत असत. श्री मानवतकर महाराजांच्या घरी घडलेला तो प्रसंग मोठा असल्याने पूजनीय दादांच्या पुस्तकातून मुळातूनच वाचावा. त्याच्या शेवटी पूजनीय श्री गुळवणी महाराजांनी या स्तोत्राचे सांगितलेले महात्म्य मात्र आपण आवर्जून देत आहे. श्री महाराज म्हणतात, श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या श्रवण पठन चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटातून तरून जातो आणि आपली मनोरथ सिद्धीस नेऊ शकतो. या स्तोत्राच्या शब्दाशब्दांतून अशुभ नाहीसे करणारी परममंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे. योगीराज श्री गुळवणी महाराज आणि योगीराज श्री मामासाहेब देशपांडे महाराज हे थोर गुरु शिष्य नित्य नेमाने या स्तोत्राचे पठण करीत असत आणि आपल्या शिष्यांनाही आवर्जून ते करायला सांगत असत. म्हणूनच आता आपण सर्वांनी न चुकता दररोज हे स्तोत्र म्हणायचं किंवा ऐकायचं आणि श्री भगवंतांच्या दिव्य कृपेची अनुभूती घ्यायची. विष्णू सहस्रनामावली पठण, महिमा आणि चमत्कार. एका परिचितांनी एक प्रसंग सांगितला होता. या परिचित ताईंना काही दिवसांपूर्वी एक त्यांच्या परिचित असणाऱ्या स्त्री भेटल्या. बरीच दिवसांनी भेटल्यानंतर त्या स्त्री परिचित ताईंच्या घरी गेल्या. काही चर्चा झाल्यावरती त्या स्त्री म्हणाल्या, गेले कित्येक रात्री मी झोपू शकत नाही, कारण मला घरामध्ये 3-4 मृत व्यक्ती रात्री फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नाईलाजाने मला दिवसा झोपावे लागत आहे. त्या मृत व्यक्ती काही त्रास देत नाहीत, पण एकूणच त्या समोर दिसल्यावरती घाबरायला होत आहे. हे ऐकून आमच्या ताईंनी त्यांना विष्णू सहस्रनामावलीचे दर बुधवारी पठण करायला सांगितले आणि कशा प्रकारे करायचे ते सुद्धा सांगितले. या पठणामुळे त्या मृत व्यक्तींना चांगलीच गती मिळून त्यांची या योनीतून सुटका होईल. त्या स्त्री आधीच घाबरल्या असता कारणाने म्हणाल्या, हे एकाच बुधवारी केले तर चालेल का? तर आमच्या ताईंनी सांगितले, हरकत नाही, करून बघा. त्या परिचित स्त्रीने सांगितल्याप्रमाणे एका बुधवारी संकल्प सोडून 4 वेळा विष्णू सहस्रनामावलीचे पठण केले आणि त्यांना रात्री दिसणाऱ्या मृत व्यक्ती बंद झाल्या. बहुतेक दुसऱ्यासाठी केलेली त्यांची प्रार्थना फळाला आली आणि श्री विष्णू भगवंतांनी त्यांची प्रार्थना ऐकून त्या मृत व्यक्तीची मृत्यूतून सुटका केली. हे वाचून आपल्याला प्रश्न पडेल की मृतात्मे त्या बाईंनाच का दिसत असावेत? याचे कारण म्हणजे शुभ स्थानातील उच्चेचा नेपच्यून आणि त्यावरती शुभग्रहांची दृष्टी
अशी पत्रिकेत जर स्थिती असेल तर अशा व्यक्ती अतींद्रिय शक्तींशी संवाद साधू शकतात किंवा त्यांच्या संबंधात येऊ शकतात. यात मृतात्मेसुद्धा येऊ शकतात. धन्यवाद.